आषाढी एकादशीच्या उपवासासाठी न तळता झटपट सोपी रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। 1 वाटी यासाठी मी भगरीचं पीठ किंवा वऱ्याच्या तांदळाचं जे पीठ असतं ते घेतलं आहे। इथे मी मार्केटमधून रेडी मिळतं ते वापरते। तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही वरईचे तांदूळ कापडाने स्वच्छ पुसून त्याची मिक्सरला पावडर करून घेऊ शकता। तर इथे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी वरईच्या तांदळाचं पीठ घातलं आहे, पाव वाटी साबुदाणा घातला आहे आणि अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। बघू शकता अगदी बारीक असं याचं मी पीठ तयार करून घेतलं आहे। यामध्ये आता अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि सुरुवातीला यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि वाटताना लागेल जसं यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण वरईचे तांदूळ साबुदाणे भरपूर पाणी ॲब्झॉर्ब करतात। तर वाटताना मला आणखी 1 वाटी पाणी यामध्ये लागलं आणि पहा अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। सगळं छान मिक्स करून घेऊया। तर हे पाहू शकता असं हवं आहे आपल्याला हे पीठ, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं, मिक्स केलं आणि आता हे आपण 10 ते 15 मिनटं झाकून असंच बाजूला ठेवून देऊया आणि मधल्या वेळामध्ये उपवासाची चटणी तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत, पाव चमचा जिरं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, 1 हिरवी मिरची घातले, 2 चमचे यामध्ये मी दही घातलं आहे आणि थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे। यावरती तुम्ही तूप जिऱ्याची फोडणीसुद्धा घालू शकता, मी घालत नाही आहे। हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं ते सुद्धा छान सेट झालं आहे। याचे आता आपण डोसे बनवणार आहोत। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, याला थोडंसं तेल लावायचं आहे। खूपच सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे। उपवासासाठी काहीतरी तेलकट खाण्यापेक्षा हे डोसे तुम्ही बनवू शकता। सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घातलं आणि हलक्या हाताने हा डोसा पसरवून घेतला। यानंतर वरून ड्राय होईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता डोसा वरून पूर्ण ड्राय झाला आहे। आता याला तूप लावायचं आहे। पाहू शकता याला जाळीसुद्धा आली आहे डोस्याला छान। आता तवा फिरवून छान ब्राऊन होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे। तर वरूनसुद्धा ब्राऊन रंग दिसतोय, उलटून घेऊया। दुसऱ्या बाजूने अगदी 1 मिनिट मी भाजून घेते, काढून घेऊया। एकानंतर एक झटपट हे डोसे तयार होतात। आपण जी उपवासाची चटणी बनवली त्याबरोबर खूपच छान लागतात। तर या आषाढी एकादशीला हे उपवासाचे डोसे नक्की करून पहा। झटपट तयार होतात। हे गरम असताना कुरकुरीत असतात, थंड झाल्यानंतर थोडे सॉफ्ट होतात। तर ही मस्त अशी रेसिपी या उपवासाला नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।